माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजा पाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरुं. श्री गणेशाय नमः. अध्याय 9. सुदेवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरी म्हणाला, अरे विप्रा, तुझे तप सहन केलेस ते दुसऱ्याकडून झाले नसते. हा महिना पुरुषोत्तम मास, त्यात पुत्रशोकात मग्न होऊन तू पावसात भिजलास, उपवास केला, माझे नित्य स्मरण केले, त्यामुळे ही सर्व पुरुषोत्तम मासाची सेवा झाली. हे साधन सर्वश्रेष्ठ असे म्हणून हरीने पुरुषोत्तम मासाचे महात्म्य त्याला सांगितले. तो वैकुंठात परत गेला. वाल्मिकी म्हणाले, हे राजा, तो सुदैव ब्राह्मण यलोकात पुरुषोत्तम मासाची व्रते करून अंती वैकुंठात गेला. पूर्ण पुण्याईने त्याला जो जन्म मिळाला तोच तू आहेस. तुझा मुलगा शुकदेव हा गरुडाच्या वरदानाने झालेला असल्यामुळे तेथे तो पोपटाच्या जन्मास आला. गोमती तुझी पत्नी गुणसुंदरी नावाने तुझी पत्नी झाली. तू अरण्यात गेल्यानंतर पोपटाने तुला आपल्या पूर्वजन्मीचा पिता म्हणून ओळखले. तू संसारात गुंतून जन्ममरणात अडकू नये, तुझे पतन होऊ नये म्हणून तुला त्याने विरक्तीचा उपदेश केला. आता तुझी कीर्ती अशीच अखंड राहो. मला आता शरयू नदीच्या तीरावर जायचे असे म्हणून वाल्मिकी निघाले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, पुरुषोत्तम मासात व्रते कोणती करावी? तेव्हा वाल्मिकी म्हणाले, हाच प्रश्न लक्ष्मीने विष्णूला विचारला. तेव्हा त्याने जी माहिती सांगितली ती परंपरेने मला कळली, ती सांगतो असे म्हणून त्या ऋषींनी पुरुषोत्तमाची पूजा, दाणे, व्रत, स्नान, उपोषण इत्यादी सर्वथा सांग वर्णन करून सांगितले. तसे 7 श्लोक कसे म्हणायचे तेही सांगितले. आता आपण पोथी श्रवण करूया. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. अष्टमध्यायाची अंती. सुदेवे प्रश्निले श्रीहरिपती, मम मृत पुत्र वाय निरुपती मकाय मज सांग कारण. ते तयाचे ऐकुणी वचन, हरी म्हणे द्विजा ऐक संपूर्ण. त्वा केले ते तुझं वाचून अन्यायनेच नच होय, आणि काय केलेसी विशेष तेही तू जाणत नाहीस. जेने मी साक्षात ब्रह्मांडेश बहुसंतोष पावलो, जो का माझा प्रिय परम हा गतमास पुरुषोत्तम, याची सेवा अत्युत्तम तुझं पासून घडलीसी. तू आपल्या पत्नी सहित निमग्न असत पुत्रशोकात, खान पानादी भोग रहित मासपर्यंत राहिलासी. पुरुषोत्तम मासा माझारी एकही जो उपवास करी, तयाच्या सकळ पापाची भुरी होणिया तत्काळ. विमाना माझी अरडोनी वेगे जातो वैकुंठ भोणे, विप्रा सहज तुझपासून अद्भुत करणे घडलीसी. मास मात्र निरंतर सहज राहिलासी निराकार, अकाले मेरे प्रतिवासर त्रिकाळ स्थाने राहिले. पुत्र शोके नेनतपणे अखंड घडली स्नानोपशने, परिपुरुषोत्तमाची सेवा तेने अत्युत्तम झाली. इतर सर्व साधनाहून तुझे घडले श्रेष्ठ साधन, याचे कराया परिणाम ती जगी कोण समर्थ. पुरुषोत्तमाच्या सेवनापरी श्रेष्ठ नाहीस जगना भी तरी, वेदोक्त साधने ती सारी तुच्छ निर्धारी यापुढे. अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने पुरुषोत्तम अनन्य साधने, सर्व देवा समक्ष तुळेने तुळीनी पाता साचार. अनन्य साधने हळूपट पुरुषोत्तम झाला सगट, म्हणून भूमीस्थ लोकनी पटे भक्तिभावे पूजिती. आणि पुरुषोत्तम वास तो पायी, यद्यपि असे सर्वही तथापि पूजिता भूताई सफळ होतो तत्काळ. ऐसा हा मास पुण्य पावन, यात त्वा केले तपाचरण, म्हणून वत्सा तव नंदन पुनच्छ जिवंत झाला. आणि तू सर्वात त्वा केले चपाचरण, जगा माझी कृतार्थही झालासी सहसी. ब्रह्मांडी तुंडाळीता आजी, तत सम पुण्यात्मा नाहीस. मानव जन्म पावोनी पाही, पुरुषोत्तम मासाठाई स्नानदानादी सत्कर्म काही. नाचरिती कदापि जे ते केवळ अधम होत, तयासी जन्मोजन्मी सतत दारिद्र्यादी दुःखे बहुत भोगावी लागत निश्चय. तस्मात तत्प्रिय पुरुषोत्तमासी सेवावे अनन्य भावेसी, तेने मी भगवान गोलोकवासी सुप्रसन्न होतसे. आणि तो पुरुषोत्तम सेवक जन माझा आवडता होय म्हणून तयासी महाभाग्यवान आणि धन्य करीतो तत्काळ. पुरुषोत्तम मासाचा महिमा काय सांगू गो विप्रतमा, वर्णिता साक्षात तू मुख ब्रह्मा कुंठित झाला साचार. ऐसे बोलणे घननेळ
अदृश्य झाला तत्काळ. पुढे वर्तले ते सकळ सांगतो एके राजेंद्र. तो सदार सुदेव ब्राह्मण पुरुषोत्तम सेवने करून मृत स्वपुत्र उठला पाहून अत्यानंदे डवरला. आणि म्हणे मजपासून नेनता घडले पुरुषोत्तम सेवन तेची सफळ झाले पूर्ण. उठला माझा मृत पुत्र अहो ऐसा मास कदाही देखिला किंवा ऐकिला नाही. ज्याचे प्रभावे लोकोत्तरी कामना होती परिपूर्ण. ऐसा विस्मय विष्ट होत पुरुषोत्तमास मानवीत. तये पुत्रे स्वपत्नी सहित परमानंदित झाला. मग सवे घेऊन येत नयासी पत्नीचा पावला गृहासी. शुकदेवे सत्कृतीशी करुणे पित्रा तोषवीत. पुढे सुदेव द्विजवर तये मासाशी त्वरित सादर श्री विष्णू पूजन प्रिकर सर्वदा करू लागला. कर्ममार्गाची स्पृहा त्यागिली भक्ती मार्गाची इच्छा धरिली. सर्व दुःखत्मा सावली एकसे पुरुषोत्तम. ऐसा भाव धरुणी मनात प्रति पुरुषोत्तम वासात. जप होमादी सत्कर्मी सतत हरिसी भजता झाला. तेने येणे सहस्र वर्ष सर्वभोग भोगणी हर्ष. अंती सदार दिव्य वर्ष वैकुंठासी पावला. सुख भोगणी महाहुती सपत्नी काला भुतळा प्रती. तोची तू दृढधन्वा प्रभुपती प्रसिद्ध आहेस राजेंद्र. पुरुषोत्तमाच्या सेवेनेसी सर्व समृद्धी मान झालासी. पूर्वीची जी तुझी महसी गौतमी महापतिव्रता तीच ही गुणसुंदरी येथे तुझी राणी झाली सांप्रत. पूर्वसा जन्मीचा तो जो तव सूत शुकदेव नामे विख्यात पै. पुरुषोत्तमाच्या प्रभावाने जिवंत केला जोहरीने. 12 सहस्र वर्षायुजीने भोगणिया पृथ्वीवरी. अंती पावला वैकुंठात तोची सुखदेव रण्यात. सरोवर तिरी वटी सांप्रत चुकर उपे बैसला. तू तयाचा पूर्वजन्मीचा पिता अवचितवना माझी येता. तूच पाहुण्या तत्वता ऐसी चिंता उद्भवली की हे माझे प्रत्यक्ष दैवत. सर्व हितोपदेष्टी सतत दुस्तर प्रपंच सागरात सांप्रत निमग्न झाले असे. यातील दुर्धर विषय व्याळ यासी डंकित सर्व काळ. तिने आहोनी व्याकुळ कथनी पडेल निश्चय. यास्तव यास बोध करून जरी कामीन उद्धरीन तरी मजे भवंदन प्राप्त होईल साचार. पुन्नाम नरकापासून पित्याशी सुतरक्षित म्हणून पुत्रही सुतासी विधान. श्रुत युक्त मान्य असे जे ते मदर्ण होईल हृदा. हा मम पूर्वजन्मीचा पिता तस्मा त्यासी बोलणी आता की जे सर्वदा उपकार. ऐसा किरे निश्चय केला आणि तत्वोतार्थ श्लोक बोलला राया. त्वाम जे पूजिले मजला ते तुझं रूप सर्व सांगितले. अखंड सोवातव कीर्ती आता मी जातो शरयू प्रती. जेच्या दर्शना मात्रे निवृत्ती पापे लोभती तत्काळ. ऐसे बोलणी वाल्मिक ऋषी उद्युक्त झाला गमनासी. तो राजेश्वर तयासी अस्त जोडून विनवीत. म्हणे जो ऋषीवर्य आपण पुरुषोत्तम नामा पावन. जो कथिला मास म्हणून तयासी कैसे सेवावे. कशी देवाची पूजा करावी. कोणती कधी दाने द्यावी. कोणते कामे आचरावे आणि विधी कैसा करावा तयाचा. हे सर्व प्रकारात विव ऋणिया सांगा मज प्रत. दृश्यमुनी महंत लोकहितात संचरती. ऐसी रायाची प्रश्न आणि ऐकणे बोले वाल्मिक म्हणे राजेश्वरा त्या त्वाम मजला गुणी जैसी आजी प्रश्निलीशी. ऐसेच पूर्वी रमेने हरिती परमप्रीती प्रश्निली होती. तेव्हा हरीने कथिले ती येते तेची सांगतो राजेंद्रा. ऐके समयी वैकुंठ विहारी सुखे बैसला असता मंदिरी. प्राणप्रिया शिराब्धी कुमारी हस्त जोडीने विनवित. म्हणे ओ देवा वैकुंठनाथा प्रीतीम पात्र मी तुमची कांता. म्हणून चरणी ठेवणी माता तुम्हा लागे प्रश्नित आहे. तरी ओणिया प्रसन्न माझे करावे समाधान. अधिक मासत पुण्य पावन सुखदायक असे पै. तया माझी स्नानदान पूजादी सत्कर्म करिता क्षण अक्षय सुख लाभते म्हणून बहुवार ऐकलेसी. तरी ती कोणाची पूजा करावी. कोणती कैशी दाने द्यावी. कोणती व्रते आचरावी आणि विधी कैसा तयाचा. हे सगळाही विवरून मत सांगावे कृपा करून. ऐसे रमेचे ऐकणी वचन श्री पूर्ण आनंदला. आणि म्हणे हे प्रियेक म्हणे तो उत्तम प्रश्न प्रश्निले मज. तरी याचे उत्तर सगळे सांगतो ऐके. ऐसे सावध सूर्य संक्रांती हीन जो मास तया शिवनती अधिक मास. तयाचा स्वामी गोलोकेश पुरुषोत्तम स्वय असे. म्हणून त्या मासी अनुदीन पुरुषोत्तम मासी उद्देशून स्नान दान जप तपर तर्पण
देवार्चनादि आचरावे आणि तैल त्यागभूषण शयन एकदाती पत्रावली लोकन अपूपदान नखेश धारण एकाग्न भोजन दैसेची दीपदान व्रत सांग दंपत्य भोजन उपान्न त्याग धान्य वर्जन नियम अव्यंग दात्री स्नाने निवाती फलत्याग लवण वर्जन तिल तांबूल धान्य दी दान हे मरोप्य सौभाग्यवायन गो प्रधान सवत्स उपोषण अयाचित नक्त धारणा पारणा एकभुक्त अविश्या क्षण ही मौनव्रत मासपर्यंत करावे एकही कर्म केल्याशिवाय अधिक मास दयाचा व्यर्थ जाय तया दारिद्र्यादी ब्राह्मणासी तया अखंड सुख होया दारिद्र्यासी ब्राह्मणासी दुःख अतिशय अत्यंत प्राप्त होत निश्चय जे कोणी पुरुषोत्तम मासी स्वल्प किंवा बहुदानेसी भावे पूजिती ब्राह्मणासी तया अखंड सुख होया रवी संक्रांती रहित मास पुरुषोत्तम नाम तयास तया माझी नेम विशेष भक्ती भावे आचरावे प्रथम प्रातकाली उठवून शौच मुखा मार्जन करून दंत घावन पूर्वक स्नान आचरावे था विधी मग शुद्ध वस्त्र नेसुनी सुचिरभूतपणे गृही येऊनी अनन्य कथालाप सोडोनी हस्तपाद प्रक्षालीसे त्यावेळी आचमन करावे संध्या देवचनाधिक भावे नित्य कर्म सरसारावे अंतर्यावे पुरुषोत्तमा मग उपवास नक्त एकभुक्त इत्यादी जी व्रते भूत त्यामुळे इष्ट व्रताचा येतार्थ नियम घ्यावा यथाविधी आणि पूजादी संपादना लागून वेदशास्त्रा माझी निपुण शुद्ध ब्राह्मण पाचारुण आचार्य दान करावा मंगलवादे गजन करीत पूजा संभार घ्यावा समस्त संकल्प करून यथोचित सुचिरभूत पैवावे मग उपलब्ध जे शुद्ध स्थळ पूजात कल्पिले तेथे निर्मळ चतुर्रस किंवा वर्तुळ गोमय मंडळ करून या तयावरी अष्टदळ एक तंडुलाचे करावे सुरेख भोवती वरुणे रंग अनेक सुशोभित की जी त्यावरी यथाशक्ती सुवर्ण रजत ताम्र किंवा मृण्मय पूर्ण नूतन दृढ कलेश लवर्ण यथाविधी स्थापवा आणि तय कलशाचे पूजन सर्वोपचारी करावे दान पितांबरारूत ताम्रभाजन तयावरी ठेवावे मग त्या माझी स्वर्ग निर्मित सुलक्षणी राधिका सहित पुरुषोत्तमाची मूर्ती यथोक्त ठेवणे हा साचार तिची प्राणप्रतिथा प्रीती श्रुती स्मृती पुराणोक्त करीती अग्न्यो तारण पूर्वक निवृत्ती करावी जाण इंदिरे मग भगवान मूर्ती साजरी द्यावणिया शुद्ध स्थावरी नाना मंत्री सर्वोपचारी पूजन ऐसे कीजिए ऐसे बोलणे पूजा प्रकार हरिणे कथिला सविस्तर तो तेथे वर्णिता समग्र ग्रंथ विस्तार होईल या सर सोडून आता वर्णित पुढील कथन तरी श्रोते मजला गुण क्षमाची पूर्ण कीजिए असो सर्वोक्त उपरीचाची पूजा करिता पुरुषोत्तमाची जरी का कित्येक पदार्थाची दुर्बलता होईल तरी शिद्रकाचे संपूर्ण उपचार कल्पावे दान यस्त स्मृती तेती मंत्र म्हणून न्यून ते पूर्ण करावे पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ तयासा निद्य मासापर्यंत द्रुत दीप लावावा खंडित तेने सर्वात लावते पूजा झाल्यावर देख नम पुरुषोत्तमा अख्याय हा सप्त श्लोक स्तोत्राचा एक पाठ सुरेख करावा मग अन्य कथाला पसांडून जितेंद्रियपणे शुद्ध राहून भावे करे पुराण श्रवण दिवस संपूर्ण सवडावा ऐसरिक मासी अनुदीन पूजी पुरुषोत्तमा लागून तयाची सर्व पापे जळून मनोरथ पूर्ण होतील आणि यलोकी पाहुणे सुखासी अंती जाय मोक्षप्रासी ऐसे श्री आनंदेसी रमेसी कथिला जायला इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माकरधार सज्जन श्रोते एकोन चतुर नवोध्याय गोढा इति नवोध्याय समाप्तम. बोला जय श्री कृष्ण. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. श्रवण केले तर श्री पुरुषोत्तम मासाय नमः लिहायला विसरू नका. प्रतिक्रियेत सप्त श्लोक स्तोत्रम वरच्या चित्रात देत आहे तर ते श्लोक तुम्ही सुद्धा श्रवण करावे व बोलावे.